एका महिन्यात 2 घटना आहेत. शासनाने पहिली घटना झाल्याच्या नंतर दखल घेतली असती, आज आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य शिवराज कदम यांना गाडीवरून वाहून गेले नसते. प्रक्रिया झालेली आहे. एका रात्रात हे सरकार बनवू शकतेत, हे पूल बनत नाही, ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आपण आहोत कौडगाव हुडा येथील लिंगी नदीवर, ज्या ठिकाणी साधारणतः एका महिन्यामध्ये दुसरी घटना घडलेली आहे. मागच्या महिन्यातील 16 तारखेला याच नदीवरून बलेनो कार वाहून गेली होती, ज्यामध्ये 4 युवक होते. एकाला वाचवण्यात त्यांना यश आलं. त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी पहाटे 2 मुलांना वाचवण्यात यश आलं. त्यातील एक युवक मृत्युमुखी पडला. आणि त्याच एका महिन्यानंतर तब्बल त्याच तारखेला 16 तारखेलाच त्याच नदीवरून परत एक घटना घडली आहे. ममदापूर येथील ग्रामपंचायत सदस्य शिवराज कदम हे या नदीवरून साधारणतः परवाच्या रात्री 9च्या दरम्यान वाहून गेलेले आहेत. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असतं, तसं या गोष्टी मागं ह्या पूल कारण आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. हीच ती नदी आहे लिंगी नदी, ज्या ठिकाणावरून एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. आपल्यासोबत काही गावातील 4-5 गावातील काही स्थानिक नागरिक आहेत, ज्यांचं म्हणणं आपण ऐकूयात की नेमका हा प्रकार कसा झालेला आहे, कशा प्रकारे शोध मोहीम राबवली गेली, प्रशासनानं कसं सहकार्य केलं आणि पूर्ण घटना कशी आहे. काय सांगाल की घटना कशी घडली? साधारणतः ह्या महिन्यातील दुसरी घटना आहे. हो, तर आमच्या गावातील सर्व युवक शोध 2-3 दिवसांना सुरूच आहे, पण कुठलीही शासनाची मदत भेटलेली नाही. नाही, एनडीआरएफचं पथक आज दाखल झालं आहे. आज दाखल झालेले 4 वाजता, 4:30 वाजता गेले, लगेच वापस घेत झाले की ते अर्ध्या तासातच परत गेलेत. काय मागणी काय आहे? शासनानं मदत करावी. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत की ज्यांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये सातत्यानं या मोहिमेमध्ये त्यांना शोध मोहीम केलेली आहे. प्रशासनानं कुठंच आम्हाला मध्ये मदत केली नाही आणि आले तर 40 घंट्याच्या नंतर इथं आले आणि त्यांचं बोटीमधूनच त्यानं पाणी केली. मग त्याच्यापेक्षा बी आमच्या गावातील तरुणानं, बोरखेडचे भोई समाजाच्या तरुणानं, 50-50, 60-60 वर्षाच्या भोई समाजाच्या माणसानं खाली साहेब रिक्षा घेऊ मदत केली. आणि आम्हाला हे प्रशासन काहीच कामाचं नाही. आणि इथलं स्थानिकांना हे 15 वर्षाची मागणी आमची इथली पुलाची, ती तर अजून केली नाही. का तर 2 बळी घेतलीत त्या पुलाची. तब्बल 15 वर्षापासून हा पूल झालेला नाहीये. पूल नाही झाला. ही पुलाची मागणी 15 वर्ष साहेब, आणि इथून 10 केली साहेब. दरवर्षी आमची पावसाळ्यात मागणी असते, पावसाच्या म्हणजे जून महिन्याच्या अगोदर मागणी असते आमची स्थानिक आमदाराला, सगळ्या दोन्ही बी. म्हणजे दुर्लक्ष आहे पूर्ण. आणखीन काही स्थानिक नागरिक आहेत. दादा काय सांगाल, साधारणतः एका महिन्यातील दुसरी घटना आहे. 2 युवक बेपत्ता आहेत. एक पूर्वी मयत झाला आणि हेही बेपत्ता आहेत. यांचं काहीच माहिती नाहीये, ठाव ठिकाणा काहीच नाहीये. आज साधारणतः दुसऱ्या दिवशी एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. नाही, घटना 1 महिन्यापूर्वी अतिशय दुर्दैवी घटना याच पुलावर घडली. याच पुलावरून तब्बल सेम डेटला 16 तारखेला ही दुसरी घटना आहे. माझ्या गावचा एक तरुण युवक ग्रामपंचायतचा सदस्य असणारा आपल्या परिवारासह, लेकरा बाळांसह सोनपेठला शिक्षणासाठी राहतो आणि तिकडून येऊन आपली शेती कसतो. त्याच मंगळवारी तो पितरांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तयारी करण्यासाठी गावाकडे येत होता. आणि गावाकडे येत असताना ह्याच नदीवर संध्याकाळी रात्र झाल्यानंतर इथं पाण्याचा कसलाही सुगावा लागत नाही. पाण्याची पात्रता किती आहे कळत नाही. आणि त्याच पाण्याची त्यांना चाहूल लागली नाही. त्याच ह्याच्यामध्ये त्यांनी गाडी पुढे घेतली आणि पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे अशी चर्चा आहे की या 7-8 गावांना हाच एक पूल आहे जो मार्ग आहे. नक्कीच या कवडगाव पाटीपासून इथल तब्बर ममदापूर असेल, बोरखेडा असेल, तेलसमुख असेल, कासरवाडी असेल, पोहनेर असेल, इतकंच नव्हे तर माजलगाव आणि पाथरीला जोडणारा हा पूल आहे. नक्कीच याच पुलापासून म्हणजे या नदीला जर पाणी आलं तर या पुलापासून तब्बल इकडल्या 20 ते 25 गावाची रहदारी सगळी ठप्प होते, संपर्क तुटतो. म्हणजे याच पुलावर दुसरी सलग ही घटना आहे. म्हणजे याच घटनेतून आम्हाला शासनाचं एक लक्षात येतं की हे किती निर्दयी सरकार आहे. आणि स्थानिक सगळ्याच लोकांना याच 10 वर्षातून आम्ही विविध वेळी म्हणजे मे महिन्याच्या पूर्व ह्याच्यापासून आमची मागणी असते की जून महिन्यात प्रत्येक पावसाच्या आधी आपल्या गावकऱ्यांची ही प्रत्येक वेळेला मागणी असते. नक्कीच म्हणजे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये
अवकाळी पावसाच्या अगोदर आमची ही मागणी शासनाकडे असते. दरवेळेस आम्ही लेखी स्वरूपात इकडल्या सगळ्या गावांची आम्ही ठराव देऊन या मागणी केलेली होती. जे आपल्या इथले ग्रामपंचायत सदस्य शिवराज कदम जे काल वाहून गेले आहेत, काय आव्हान कराल, काय जवळपासच्या गावांना की काय आव्हान असेल आपलं? नक्कीच आता 3रा दिवस आहे. घटना मंगळवारी 16 तारखेला घडली. आता या नदीच्या पात्रापासून खाल्ली जी गावं आहेत, मुदगल असेल, सोनपेठ असेल, इथं तंडे आहेत, खाली विटा असेल, लाशिना असेल, या सगळ्या गावांना या नागरिकांना आमची विनंती आहे की या घटनेतील जो शिवराज कदम आहेत संपर्क करावा. काय मागणी काय आहे, काय नेमकी घटना कशी आहे आणि काय मागणी आहे? घटना एका महिन्याच्या नंतर एका महिन्यात 2 घटना आहेत. शासनाने पहिली घटना झाल्याच्या नंतर दखल घेतली असती, आज आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य शिवराज कदम यांना गाडीवरून वाहून गेले नसते. कारण 15 वर्ष झालं 8 गावात समोर पाथरीला जोडणारा हा रस्ता आहे. 15 वर्ष झालं प्रत्येक नागरिक ह्या रस्त्यासाठी निवेदन, हे पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. एका रात्रात हे सरकार बनवू शकतेत, हे पूल बनत नाही, ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण हा जर पूल बनला असता तर आज ही घटना घडली नसती. आज जवळपास 48 तास होऊन गेलेत. आमच्या 5 खेड्यातले लोक, भोई समाजाचे असतील, हे असतील, सर्वच लोक नदी पात्रात स्वतः उतरून ह्याचे कसून चेकिंग असाच प्रयत्न मागच्या वेळेला पण आपल्या गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तो शोध मोहीम केली होती. नक्कीच ही सर्वांनी मिळून शोध मोहीम अशी हे केली, मात्र त्यातले 3 जिवंत काढण्यात यश आलं होतं. खरंच हे जवळपासचे गावकरी मंडळी आज बी नदी पात्रात रात्रंदिवस उतरून हे करत आहेत. शासनाची होईन ते रोग म्हणजे शासनाची आजपर्यंत ह्या घटनेला हलगर्जीपणा झालेला आहे. कारण काय मागणी काय आहे आणि एकंदर घटना कशी होती? एकंदर घटना ही रात्री 8च्या दरम्यान घडलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या भावना नाहीत. त्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर मदत करण्यात यावी व सर्व नदीकाठच्या गावातील लोकांना बी आव्हान आहे की कुठे जर बॉडी दिसली तर कळवावे. हे होते ममदापूर असतील, कोरगाव हुडा असतील, जवळपासचे सर्व ग्रामस्थ ज्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. सर्वांचं म्हणणं एक आहे की हा जर पूल झाला असता तर एका महिन्यातील ही दुसरी घटना झाली नसती आणि प्रशासन कुठेतरी दिरंगाई करतंय असंही यांचा रोष आहे. कॅमेरामॅन मुदस्सीरसह अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन ढाकणे, बीड, परळी.